तर उद्धव ठाकरे यांनी सरकारलाही सवाल उपस्थित केलेला आहे। विदर्भासाठी अधिवेशनामध्ये काय दिलं असा सवाल उपस्थित केलाय। नागपूरमधील अधिवेशन विदर्भासाठी महत्त्वाचं आहे आणि विदर्भासाठी काय दिलं असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। नागपूरमध्ये साधारणतः विधिमंडळाचं अधिवेशन हे विदर्भासाठी आणि साहजिकच आहे महाराष्ट्रासाठी घेतलं जातं। सोमवारपासून हे अधिवेशन सुरू झालं। आजपर्यंत म्हणजे आज गुरुवार आणि अधिवेशन तसं म्हटलं तुम्ही म्हटलं जे सांगितलं की मध्यवर्ती आले। विदर्भासाठी या अधिवेशनात नेमकं काय दिलं गेलं हा सुद्धा एक विषय नक्कीच या निमित्ताने उपस्थित केला गेला पाहिजे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्या सोबत जोडलेत। महेंद्र, उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली, त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली टीका आणि विदर्भासाठी सरकारनं काय दिलं हा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। यावर भाजपाकडून काय उत्तर दिलं गेलंय? नक्कीच जगदीश, आज उद्धव ठाकरे यांनी जे ते विधान परिषदेच्या कामकाजात सहभागी झाले। सुरुवातीला उद्धव ठाकरे ज्यावेळेस आले त्यावेळेस पंकजा मुंडे त्या ठिकाणी भेटल्या। अभिमन्यू पवार यांनीही जे उद्धव ठाकरेंना नमस्कार केला। आपण चक्रव्यूहात अडकलात असंही त्यांनी जे ते भाष्य केलं आणि एकंदरीत या सगळ्या कामकाजानंतर उद्धव ठाकरेंनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत ठाकरे गटाकडून जो महत्वाचा मुद्दा उपस्थित केला जातोय तो शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, कारण जो पाऊस पडला होता त्या पावसामध्ये शेतकऱ्यांचं बरंच नुकसान झालं, घरं उद्ध्वस्त झाली, शेतजमीन जे आहे ते त्यांची उद्ध्वस्त झालंय, त्यांचं पूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झालंय असं एकंदरीत या सगळ्या पत्रकार परिषद उद्धव ठाकरेंनी सांगितलं। मात्र केंद्र सरकार, राज्य सरकारने यांना काय दिलं, राज्य सरकारकडून जे पॅकेज घोषित करण्यात आलं होतं त्याचं पुढे काय झालं, ठिबक सिंचन झालं काय, या अशा गोष्टी आहेत त्या उद्धव ठाकरेंनी म्हणले। एकंदरीत राज्यावरती 9 लाख कोटींचं कर्ज आहे, त्यामध्ये राज्य सरकारने केंद्र सरकारला एक प्रस्ताव पाठवायचा होता, तो शिवराज चव्हाण यांनी सांगितलं की तो पाठवला नाही, त्यामुळे राज्य सरकारचं एकंदरीत हे सगळं भिंग आहे ते कुठेतरी फुटलेला पाहायला मिळालं आणि त्यानंतर एकंदरीत हा जो प्रस्ताव आहे तो कुठे कुठे घाईत पाठवला आणि या सगळ्या गोष्टी आहेत त्या कुठेतरी पटल्यावर आल्या पाहिजे। त्यामुळे जनतेसमोर हे सगळं जे आहे ते उघड पडेल आणि सरकारने हे सगळं केलंय ते एकंदरीत मदतीची थट्टाच म्हणावी लागेल, कारण हे डबल इंजिन सरकार आहे। सगळ्या ज्या मदत त्या खातरजमा करण्यात अडकल्या आहेत असं सगळं उद्धव ठाकरेंनी या सगळ्या पत्रकार परिषदेत म्हटलं। सरकारकडून जनतेला उत्तर मिळाली पाहिजे, नुसता वेळ मारून काढला जातो, कारण हे अधिवेशन आहे ते आठवड्याभराचंच आहे आणि आठवड्याभरात ते सरकार किती प्रश्न सोडवणार, कारण आपण पाहिलं तर बिबट्या, कुत्रा या सगळ्या प्रश्नावरती हे सगळं अधिवेशन आतापर्यंत चालत आहे। सरकार हे विरोधी पक्ष नेते पद का देत नाही या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी मोठ्या प्रमाणात टीका केली। उद्धव ठाकरेंनी अनेक सवाल उपस्थित केलेले आहेत, सरकारला हे सवाल उपस्थित केलेले आहेत। महेंद्र, तुम्ही असेच जोडलेले राहा।